मित्रांनो, दोन असे मातब्बर पहलवान सिकंदर शेख विरुद्ध पहलवान पृथ्वीराज मोहोळ अशी ही जबरदस्त कुस्ती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल. माइक कंट्रोल करा. आता एक आकर्षक प्रेशरी लढत माती क्रमांक आकडा 1 वरती होते. समोरील संयोजकांना विनंती आहे, आपण साईडला व्हायचंय. समोरील संयोजक सुजितजी वाळके, सर्व संयोजकांना एका बाजूला करा कृपया. सिकंदर शेख हात वरती करा, लाल पट्टी. पृथ्वीराज मोहोळ हात वरती करा, पुणे शहर, निळी पट्टी. कुस्तीला सरपंच म्हणून सोनू काबिले, साईड पंच म्हणून नितीन शिंदे, आखाडा प्रमुख म्हणून नामदेवजी बद्रे आणि ज्युरी ऑफ अपील साठी अंकुश नाना वलकडे, विनय कुमार आणि आखाडा प्रमुख नामदेवजी बद्रे. आणि कुस्तीची सुरुवात होते. एक जबरदस्त प्रेशरी लढत. यातील विजेता पृथ्वीराज मोहोळ व सिकंदर शेखाची कुस्ती सुरू झालेली. दोन्ही नामांकित महाराष्ट्राचे पैलवान आहेत. सिकंदर शेखने हरियाणा, पंजाब, जम्मू या इथे आपल्या कुस्त्या करून प्रचंड दबदबा निर्माण केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतात आणि संबंध भारतातील बैलगाडी कुस्तीचा सोलापूरच्या सिकंदर मोहोळ तालुक्यातला सिकंदर वाशिम जिल्ह्याकडनं प्रतिनिधित्व करतो. आणि पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी अमृता मोहोळ यांचा नातू. आणि या पुणे जिल्ह्याचा उगवता तारा जरा टाळ्या दोन्ही पैलवानांसाठी. आणि बजरंग बली की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. सर्वांनी हात वर करायचा आणि बजरंग बलीचा जय जयकार करायचा. जो हात वर करणार ना त्याला देव हात देणार नाही, आणि जो जय म्हणणार ना त्याला जीव देणार नाही. बोलो बजरंग बली की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की, हर हर महादेव. धन्यवाद करा. अवघड जिल्हा फुलगाव नगरी. माईक कंट्रोल करा. पंचांना एकमेकाला ऐकू येऊ द्या. माईक कंट्रोल करा. थोडी शांतता. आखाड्यावर उभे असणारे स्वयंसेवक, सर्व स्वयंसेवक पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, पोलीस पदाधिकाऱ्यांना विनंती आहे. यांच्या माध्यमातून लढायला लागलेला सिकंदर आक्रमक पवित्र्यामध्ये एक प्रेशरी लढत. अखंड महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी ही कुस्ती. हजारो प्रेक्षकांनी श्वास रोखलेले. शांतता थोडी. समोरासमोर कुस्तीला प्रारंभ झाला. 3-3 मिनिटाच्या 2 फेऱ्या आणि मध्ये 30 सेकंदाची विश्रांती. आंतरराष्ट्रीय नियमानं वेळेनं कुस्ती बांधलेली आहे. प्रदीप दादा कंते यांच्या माध्यमातून आणि मृदुराच्या अनेक लढती, जिद्द थरार लढती आज फुलगावच्या नगरीमध्ये गेले 3-4 दिवस चालवत आणि उद्याही थरार लढणार आहे. आणि जो विजय होईल त्याला किरण शेठ साकोर यांच्याकडून थार जीप आहे, जयेश यांच्याकडून उपविजेत्याला जॉन डियर ट्रॅक्टर आणि प्रत्येक गटातील सुवर्ण पदक विजेत्याला स्प्लेंडर गाडी. खऱ्या अर्थानं गेल्या वर्षी मुरलीधरांना मोहोळ यांनी अशीच लाखो रुपयांची बक्षिसं दिली. आणि याही वर्षी प्रदीप दादा कंत यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुन्हा एकदा लाखोंची बक्षिसं. आदरणीय विद्यार्थी आहे पहा. सिकंदरच्या हातून चुकून हात पडला होता आणि गेल्या वर्षी एकमेकांच्या पुन्हा समोरासमोर चालू झालेले आहे. दोन्ही पैलवान एकमेकांचा अंदाज घेत आहेत. गेल्या वर्षी या स्पर्धेसाठी आवर्जून वेळ काढून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित झाले होते. आणि याही वर्षी या स्पर्धेसाठी वेळ दिलेला आहे. आणि महाराष्ट्रातील खेळाडू वाढले पाहिजेत. यावर्षी महाराष्ट्र शासनानं आशियाई स्पर्धेतील खेळाडूंसाठी बक्षिसाची रक्कम वाढवलेली आहे. असे क्रीडाप्रेमी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे.
फक्त दोन पेक्षा जास्त नाही. 3 मिनिटाची फेरी संपलेल्या 30 सेकंदाची विश्रांती आहे. कोण फलक आहे? लाल पट्टी कोण फलक आहे? लाल पट्टी 0, निळी पट्टी 1. पृथ्वीराजने आपल्या खात्यामध्ये 1 गुण जमा केलेला आहे. पहिल्यांदाच ही कुस्ती आलेली आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासामध्ये पहिल्यांदाच ही कुस्ती आलेली आहे. परशुराम पवार जरा शांततेने. आणि पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ. खऱ्या अर्थानं प्रदीप दादा कंदांनी हे करून दाखवलं आणि महाराष्ट्रातील पैलवानांना पदाला एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. तो हल्ला धुडकावलेला पृथ्वीराजनं. आता दोन्ही पैलवान आक्रमक. बलदंड ताकदीचा पृथ्वीराज आणि एक चपळ चित्ता सिकंदर. जब जमीन पर खुदा भी आसमान से देखता होगा, क्या चीज उसने बनाई वो भी सोचता होगा. अशी महाराष्ट्राची दौलता. पृथ्वीराज हल्ला धुडकावला होते पृथ्वीराज. नक्कीच त्यांना फायदा होतोय आणि सिकंदर अतिशय धाडसानं या ठिकाणी कुस्ती चालू आहे. पण मला वाटते पृथ्वीराज मोहोळ यांच्या वजनाचा नक्कीच फायदा होत आहे. कुस्ती आहे ते दोन्ही पैलवानांचं कौतुक केलं आणि पाहिजे. शांततेमध्ये स्पर्धा चालू आहे. सबंध जगभरामध्ये महाखेल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदा ही कुस्ती स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. पारदर्शकरित्या स्पर्धा संपन्न होते. कुणावरती अन्याय होणार नाही. प्रत्येकाला न्याय देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. हा पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गुणफलक सिकंदर शेख 1, पृथ्वीराज मोहोळ 1. समाजपैकी लाल पट्टी 1 गुण, निळा पट्टी 1 गुण. झालेले आहे. समसमान गुण आहेत. 1 मिनिट 42 सेकंदाचा अवधी शिल्लक आहे. कोणी धोका पत्करायला तयार नाही. लक्षात आलंय का प्रेक्षक मंडळी? वाऱ्यासारखा लढणारा सिकंदर सुद्धा विचारपूर्वक लढायला लागला. वेळेने आणि नियमानं बांधलेली कुस्ती. पुढे आव्हान तितकंच सगळं मोठं आहे. पृथ्वीराज मोहोळ अहो त्याचे आजोबा अमृता मोहोळ मुलतानी नावाची खासियत असणाऱ्या त्या मोहोळ पहिला आणि जबरदस्त मानवी वाघ लढा लागलेले आहेत. वाघाचे छाले टाळ्या 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 पाहिजे होत्या. पुन्हा एकदा जबरदस्त न थांबता कुस्ती चालू आहे. दोघांसाठी टाळा, दोघांसाठी टाळा. वेळ पृथ्वीराज मोहोळच्या खात्यामध्ये 1 गुण जमा झालेला आहे. गुण फलक आहे. लाल पट्टी 1, निळा पट्टी 2. कुस्तीचा समृद्ध 1 मिनिट शेवटचा शिल्लक आहे. काहीही होऊ शकतं. कोणत्याही क्षणाला निकाल बदलण्याची क्षमता असणारे दोन्ही पैलवान. चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान. एडा डोक्याचं कामच नाही. एका क्रिकेटपटून हा कुस्तीचा मेळा भरवला आणि अवघा फुलगा पुणे जिल्हा कुस्तीमय झाला. प्रदीप दादा कंद यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या. प्रेक्षक मंडळी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजतोय मी प्रदीप दादा कंद यांच्यासाठी. काय झालं फिरायला? बोलो बजरंग बली. चला सगळे खाली बसा, सगळे खाली बसा. चालू आहे का बघा? अगदी सुंदर कुस्ती चालू आहे. सगळ्यांनी खाली बसा. आणि सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करायचा. हा सिकंदरचा आक्रमक झाला. शेवटचे 30 सेकंद
पडा लागण्याचा प्रयत्न सिकंदर शेखचा, तो हाला धुडकावला होते पृथ्वीराज, जबरदस्त जिगर आणि जिदारी दोन मारला वाघला एकमेकावरती तुटून पडलेले आहे. बोलो बजरंग बली की जय, छत्रपती शिवाजी महाराज की. दोन दोन समसमान गुण आहेत. हे पहा हॅलो, निळ्या रंगाचा पट्टी बांधलेला कुस्तीगीर कुस्ती करण्यासाठी टाळाटाळ करत होता, म्हणून पंतनी कॉशन आणि 1 पॉईंट पुण्याला बाल केलेला आहे. झालेल्या कुस्तीमध्ये सिकंदर शेख विजय झाले. सर्वांनी खाली जायचं आहे. हे पहा सर्वांनी खाली या जायचं खेळाचा आहे. कार्य वरती कोणी नको आखाड्यावरती. हे पहा व्यासपीठाचा कार्यक्रम सुरू करा. व्यासपीठाचा विशाल घाटे